नमस्कार, मी तेजश्री आणि श्रावण महिना चालू आहे आणि भाजीला काय करावं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. तर अशा वेळी ही खानदेशी पद्धतीची डुबुक वड्याची भाजी नक्की करून बघा. खूप सोपी पण आहे आणि चवीलाही अप्रतिम होते. आणि त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कप बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला थोडासा कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये हळद, मीठ, गरम मसाला आणि काळा मसाला घालायचा. त्याचबरोबर ह्याची अजून चव वाढावी म्हणून थोडासा ओवा घालायचा. आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. हळूहळू मिक्स करायचं, त्याच्या सगळ्या गाठी फोडायच्या आणि ही कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अशी ठेवायची, जास्त पातळ नाही करायची. हे मिश्रण असं मिक्स करायचं आणि 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं, म्हणजे वडे जे आहेत ते सॉफ्ट होतात, जास्त कडक होत नाही. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. तर इथे मी कढईत तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले. त्याचबरोबर इथे मी झाडाचा तोडून आणलेला अगदी ताजा आणि कोवळा असा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता तळला गेला की त्याचसोबत अद्रक लसूणची पेस्ट घालायची. ही पेस्टही मी घरीच बनवलेली आहे. आणि नंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याचबरोबर 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा. आणि मी इथे 2 चमचे खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं. टोमॅटो कांदा जो आहे लाल झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. तर सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी हळद, मीठ, काळा मसाला, धनेपूड, गरम मसाला आणि लाल मिरची घातलेली आहे. मसाले जे आहेत ते तेलामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे. कोथिंबीर घालायची आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. आणि हे जो रस्सा आहे तो उकळण्यासाठी झाकून ठेवायचा. रश्श्याला 1 उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण बेसन पीठ मिक्स करून ठेवलं होतं त्याचे छोटे छोटे असे वडे टाकायचे. इथे तुम्हाला ज्या आवडतील त्या साईजमध्ये वडे करू शकता. इथे मी अगदी छोटे छोटे टाकले आहेत. साधारणतः छोटेच करायचे म्हणजे ते लवकर शिजले जातात आणि जास्त कडक होत नाही. वडे टाकून झाले की मिश्रण जे आहे ते 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. बघू शकता आपले जे वडे जे आहेत ते शिजून सगळे वरती आलेले आहेत. आणि ही भाजी अगदी सोपी आणि खूप छानही होते, तरीही खूप छान आलेली आहे. तर बघा, तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की डुबुक वड्यांची भाजी कशी झालेली आहे ती. थँक्यू.